हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डॉक्टर शिल्पा अरविंद गायकवाड। आज आहे गुढीपाडवा। सर्वांना मराठी नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा। आज आपण गुढी उभारताना कडुलिंबाचा पाला लावला, कडुलिंबाचा चटणीचा प्रसाद घेतला। तेवढंच नाही तर कडुलिंबाचा पाला पाण्यात टाकून आंघोळ केली। म्हणजेच आज कडुलिंबाला विशेष महत्त्व आहे आणि ते त्याचा वैद्यकीय गुणधर्मामुळे। होळीनंतर वातावरणात उष्णता वाढत जाते आणि त्याचबरोबर त्वचेचे विकार, कफविकार आणि पित्तविकार वाढतात। आपली प्रतिकारशक्ती चांगली राहावं म्हणून कडुलिंबाचा पालाचं सेवन करावं। कडुलिंबामध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल या प्रॉपर्ट्या असतात, म्हणजे ते अनेक रोगांपासून आपला बचाव करते। कडुलिंबाचा पाला जर पोटातून घेतला तर तो कृमिघ्न आहे, जंतू कमी करतं, डिवॉर्मिन म्हणून काम करतं, लिव्हरचं आरोग्य सुधारते। लिव्हर टॉनिक आहे हे, कारण त्याच्यामध्ये टॅनिन्स आणि अल्कलॉइड्स असतात जे लिव्हरसाठी वरदान आहे। ज्यांना भूक लागत नसेल, ज्यांचं मेटाबॉलिक रेट कमी असेल, त्यांनी कडुलिंबाचा पालाचं नेहमी सेवन करावे। त्याचबरोबर ज्यांना अपचन असेल, गॅसेस असेल, ॲसिडिटी असेल, या सगळ्या आजारांवर कडुलिंबाचा पाला हा गुणकारी असतो। केसांमध्ये जर उवा असेल, निखा असेल, डॅन्ड्रफ असेल तर कडुलिंबाचा जे फ्रूट असतात त्याच्यातून तेल काढण्यात येतं। त्या तेलाचा उपयोग होतो केस हेअरफॉलसाठी, डॅन्ड्रफसाठी, केसांच्या वाढीसाठी या नीम ऑइलचा उपयोग होतो। मधुमेहाचा रुग्णांनी जर रिकाम्या पोटी 3-4 पानांचं सेवन केलं तर त्यांचा मधुमेह आटोक्यात येऊ शकतो। तेवढंच नाही तर ज्यांना वजन कमी करायचं असेल, कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल, हायपरटेन्शन असेल तर त्या सगळ्या लोकांना कडुलिंबाचा पाला असतो तो उपयोगी असतो। तोंडात जर अल्सर झालेले असेल, हिरड्यातून रक्त येत असेल, दाताला कीड लागली असेल तर कडुलिंबाचा पालाचा दंतमंजन म्हणून उपयोग करण्यात येतं। त्याचबरोबर गावाकडे अजूनसुद्धा कडुलिंबाची जी काडी असते त्याचं दातून म्हणून किंवा टूथब्रश म्हणून उपयोग करण्यात येतो। त्याचा पाला जर कोळशावर टाकून जाळला तर घरातून किडे, डास नाहीसे होतात। कडुलिंब हा पर्यावरण उपयोगी झाड आहे। हल्ली पाश्चात्य संस्कृतीला अनुसरून बराच वेळ विदेशी झाडे लावली जातात जे भरपूर कचरा करतात अशी झाडे, आणि सावली, फळं, फुलं अजिबात देत नाही। सो अशा गुढीपाडव्याला आपण संकल्प करूया आणि एक तरी कडुलिंबाचं किंवा तत्सम मोठे झाडं लावूया, त्याचं संवर्धन करूया आणि पर्यावरणाला हातभार लावूया। सर्वांना परत एकदा नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा। हॅपी गुढीपाडवा। थँक्यू व्हेरी मच।